आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याची हिरवी आमटी। हिवाळ्याच्या दिवसात तुरीच्या शेंगा निघत असतात, त्यामुळे या दिवसातच ही आमटी बनवली जाते। अशा प्रकारे तुरीच्या काही शेंगा निवडून घेतले आहे। आता ह्या शेंगाचे दाणे काढल्यानंतर आपल्याला यातील खराबवाले दाणे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण यामध्ये बारीक बारीक पांढऱ्या अळ्या असतात। धुतल्यानंतर हे दाणे आपल्याला थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या कळ्यासुद्धा थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, लसण आणि थोडा सांबार टाकून बारीक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे दाणे आपण भाजून घेतले ते पण बारीक करून घ्यायचे आहे। दाणे खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडे दरदरते बारीक करायचे आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल तापवायचे आहे, त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे व जे हिरवे पेस्ट आपण बारीक केले मिरची लसणचे आणि कांद्याचे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। हे पेस्ट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ। हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित भाजल्या गेले की त्यामध्ये आपल्याला जे आपण साहित्य बारीक केले होते तुरीचे दाणे ते आपल्याला टाकायचे आहे। ते पण थोडे वेळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जेवढे आमटीमध्ये पाणी हवे आहे तेवढे पाणी टाकायचे आहे। मी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले आहे, कारण का आमटी थंड झाल्यानंतर ही घट्ट येत असते। अशा प्रकारे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आहे। अशा प्रकारे आपल्या हिरव्या दाण्याची आमटी तयार होत असते। तुम्ही नक्की करून बघा, खायला छान वाटत असते।